कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. आई, मनापासून ज्यांना कृष्ण बोलतात तेच वृंदावनामध्ये पोचत असतात. ज्यांना मनापासून कृष्ण कधी बोलवत नाही ते कधी वृंदावनामध्ये पोहोचू शकत नाही. कारण काय नाही, भगवंताला फक्त मन पाहिजे. मन धन अर्पण केलं की तो आपल्याबरोबर नेहमी वास्तव्य करत असतो. आपण जर भगवंताला म्हटलं की भगवंता तुम्ही माझं हे काही केलं पाहिजे तरच मी तुझ्या यायला, अरे करता करविता तोच आहे ना. हे शंभू महादेवा. आई, तुमच्या प्रती जे मनात आमची भक्ती आहे, जी श्रद्धा आहे ती कायम अटूट ठेवा. आई, आम्हाला कसली अपेक्षा नाही, आम्हाला एकच अपेक्षा आहे की देवा तुम्ही आशीर्वाद द्यावा. आणि त्या आशीर्वादाच्या बलावरच आम्ही आई हे तुमच्या विश्वास जगू शकतो. आई यांना तो आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी राहू द्या. आई, हरे कृष्णा. लालजी, लालजी बेटा, लालजी, या मोठा लालजी, अजून एक लालजी येणार. आई, मग येताना राधा राणी. राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण कृष्ण. बघा, असं मी किती जणांना जरी बोलणार की चला वृंदावनात चला, पण त्यांच्या नशिबात जर वृंदावन नसलं ना तर ते नाही येऊ शकणार आहे. कारण काही त्यांच्या मनात दुसरं चैतन्य असेल. काय चैतन्य असेल? संसाराचं. संसार ही मोहमाया आहे. मेल्यानंतर आपण ते सोडतोच ना. जिवंतपणे तुम्ही सोडून भगवंताला त्याग करून त्याच्या स्मरण त्याला त्याला स्वाधीन व्हा ना. तो आपल्या पाठीमागे सगळा बघणार आहे ना, तो भक्कम आहे. तुम्ही जिवंत आहे तोपर्यंत बघणार, मेल्यानंतर तुमचा संसार कोण बघणार आहे? तोच परमेश्वर बघील ना. मग त्याला आतापासून हे व्हा ना, त्याच्या चरणाशी जगा आतापासून घेऊन घ्या ना. आपण बोलतो ना भगवंता तुझ्या चरणाजवळ मला ठेव रे. तुझ्या चरणाजवळ ठेवले आपण बी काही बॅलन्स करायला पाहिजे ना, थोडीशी डिपॉझिट करायला पाहिजे ना. ती डिपॉझिट जेव्हा करू तेव्हा भगवंताच्या चरणाशी आपण पोचतो ना. आई, आई, हे राधा राणी. आई, श्री राधे श्री राधे श्री राधे. चला तुम्ही पण वृंदावनाला. आदिशक्ती आदिमाया साक्षात तयार झालेलं आहे की मी वृंदावनाला जाणार. माझ्या कृष्ण आईंचा गोकुळ आहे बघा. चला आई, आई 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 स्वतः तयार झालेलं आहे. आईंना किती बघा मनापासून उत्कृष्ट आहे की माझ्या लालजीचं मी जाणार, माझ्या कृष्णाचं जाणार, माझं श्रीहरी आहे, राधा राणी आहे. एवढे महादेव साक्षात, गोपेश्वर महादेव साक्षात गेले तर आपण मानव आहे. मानवाला मोह खूप असतो. आई, हा मोह त्यांचा कधी संपणार नाही. आई, भगवंता आपण तसा मोह आमच्या हृदयात टाकूच नको. असा हृदयात टाक भगवंता की सदैव तुझं नित्य स्मरण आणि नाव आणि तुझ्या चरणाचं जागा दे भगवंता. आणि तुझी सेवेमध्ये सदैव अटळ ठेव. आई, हा आशीर्वाद दे जगन्माता परमेश्वरी. आई, श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. आई, मी खूप लोकांना म्हटलं चला चला, व कोणाच्या तोंडातनं हा नाही निघाला. आई, कारण त्यांना कृष्णाचं बोलवणं नसेल, लेटर नसेल आई त्यांच्या नावाचं तयार. बरे, त्यांचं लेटर फक्त एक अशी संसारामधलं बस. आई, एवढा प्रतिसाद देते म्हणजे काय आहे? म्हणजे देवाला करते पण मानवाला कळते की त्याचा मोह काय आहे.